आज खूपच वेळ झाला. एवढा उशीर होत नाही यांना. सगळं ठीक असेल ना? का हो एवढा आज खूप उशीर केला? एवढा वेळ होत नाही तुम्हाला? चला सांगतो. बॅग द्या, मी पाणी आणते. हे घ्या, पाणी प्या आधी. ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? काय सांगू तुला, कामाचं एवढं ताण आहे ना, एवढी मेहनत करालोय मी, खरं यश काय पदरी पडेल असं मला तर वाटत नाही. असं का बोलताय? काय परिस्थितीच तशी झाली आता. असं का बोलताय? तुम्ही तर खूप मेहनत करताय. अगं मेहनत करतोय बरोबर आहे, पण या मेहनतला यश काय येईना झाले, काय माझं डोकं चालना झालं. अगं मेहनत करतोय, पण कधी कधी वाटतंय की मी काहीच करू शकत नाही. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कोणती? लहानपणी तुम्ही सायकल चालवायला शिकत होतात ना? हो. मग किती वेळा पडलात? खूप वेळा पडलो. मग तुम्ही सायकल चालवायची शिकायची सोडलात का? नाही, मी पडलो, परत उभा राहिलो, खरं मी सायकल शिकलेच. बस आयुष्यही तसंच असतं. पडणं म्हणजे हार नाही, तर पुन्हा उठण्याची संधी असते. तुझं बोलणं खरंच खरं आहे. आपण दोघं एकत्र आहोत ना, मग कोणतीच अडचण मोठी नाहीये. जे तुमचं स्वप्न आहे तेच माझंही स्वप्न आहे. खरंच तुझ्यासारखी समजूतदार बायको असेल ना, तर कोणतेही संकट लहान वाटते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मेहनत आणि विश्वास असेल तर प्रगती दूर नाही. धन्यवाद बायको, आज पुन्हा एकदा मला पुढे जाण्याची ताकद मिळाली तुझ्याकडून. थँक्यू. एक लक्षात ठेवा, संसारात 2 चाकं आहेत. एक नवरा आणि एक बायको. ही दोन्ही एकत्र आले की संसाराचं मोठ्याहून मोठे संकट दूर होऊन जातात.